हनुमंतरायाच्या साक्षीने उसळला हिंदू समाजाचा महासागर। येणेरे पंचक्रोशीत घडली इतिहासात नोंद व्हावी अशी अविस्मरणीय सायंकाळ। नीरव शांतता, हजारोंचा जनसमुदायानी इतिहासाच्या ज्वाज्वल्य आठवणींनी भारलेला हनुमंतरायाचे प्रांगण। येणेरे पंचक्रोशीत पार पडले अविस्मरणीय विराट हिंदू संमेलन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सकल हिंदू समाज यांच्या वतीने आयोजित विराट हिंदू संमेलन ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर, येणेरे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथे अत्यंत भव्य आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले। येणेरे पंचक्रोशीतील हजारो हिंदू बांधवांच्या उपस्थितीने हनुमंतरायाचे पवित्र प्रांगण अक्षरशः फुलून गेले होते। या कार्यक्रमाची सुरुवात समाजोपयोगी उपक्रमांनी झाली। सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमांचा लाभ घेत समाजहिताचा संदेश दिला। यानंतर ग्रामप्रदक्षिणा, भजन संध्या, प्रास्ताविक, मान्यवरांचा परिचय, दीप प्रज्वलन आणि पुस्तक प्रकाशन असे विविध कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडले। यावेळी ॲडव्होकेट सुश्री मृणालिनीताई पडवळ यांनी मातृशक्ती मार्गदर्शन करताना आजच्या समाजातील आईची भूमिका, मुलींवर होणारे संस्कार आणि समाजासमोरील अनेक विषयांवर प्रभावी मनोगत व्यक्त केले। त्यांच्या ओजस्वी शब्दांनी उपस्थित महिलांचे अंतःकरण अक्षरशः हेलावून गेले। अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या, कारण मानवजातीचे मूळ म्हणजे मातृशक्ती आणि तिचे सामर्थ्य जागृत झाले तर समाज अधिक सक्षम होतो, हा संदेश त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महाकालेश्वरजी वसंतगिरी यांनी पंचपरिवर्तन या विषयावर मार्गदर्शन करत हिंदू समाजाचे संघटन ही आजची अत्यंत मोठी गरज असल्याचे स्पष्ट केले। समाज एकत्र आला तर संस्कृती, परंपरा आणि राष्ट्र अधिक सक्षम राहील, असा संदेश त्यांनी प्रभावी शब्दात दिला। या विराट संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले राष्ट्रीय कीर्तनकार ह.ब.प. चारुदत्त महाराज आफळे यांचे कीर्तनरूपी मार्गदर्शन। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग सांगताना त्यांच्या ओजस्वी शब्दांनी उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे उभे राहिले। हनुमंतरायाच्या पवित्र प्रांगणात हजारोंचा जनसमुदाय नीरव शांततेत मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या प्रत्येक शब्दात तल्लीन झाला होता। त्यांची प्रभावी शब्दफेक, इतिहास जिवंत करून दाखवणारी शैली आणि राष्ट्रभक्तीची ज्वाला श्रोत्यांच्या हृदयावर कायमची कोरली गेली। कार्यक्रमाची सांगता हनुमंतरायाच्या आरतीने अत्यंत भक्तिमय वातावरणात झाली। या विराट संमेलनाला येणेरे पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते। विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। दिवसभर काबाड कष्ट करूनही स्त्री पुरुष मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। येणेरे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्री उल्हास शेठ नवले यांनी कार्यक्रमापूर्वी सर्व मान्यवरांसाठी आपल्या निवासस्थानी नाश्ता व फलाहाराचे उत्कृष्ट नियोजन केले होते। आयोजकांच्या वतीने कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी यथेच्छ भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती। या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉक्टर भास्करराव भोसले व तालुका संघचालक श्री अरुणजी कबाडी तसेच जुन्नर तालुका व येणेरे पंचक्रोशीतील हजारो स्वयंसेवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकल हिंदू समाज येणेरे, विठ्ठलवाडी, काटेड, काले, दातखेवाडी, तांबे, बेलसर आणि निरगुडसर या गावांच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट नियोजनाने पार पडला। थोडक्यात सांगायचे झाले तर ही केवळ सभा नव्हती, हा केवळ कार्यक्रम नव्हता, तर ही होती हिंदू समाजाच्या एकतेची जागवलेली ज्योत। ही होती संस्कृती, श्रद्धा आणि राष्ट्रभक्तीची जागृती। येणेरे पंचक्रोशीच्या इतिहासात ही सायंकाळ कायम स्मरणात राहील, असे विश्वास ढोलेसर यांनी सांगितले।